चला तर मंडळी, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांना काहीही नाही आहे, अशा फिट आणि अनफिट लोकांसाठी आज आपण मस्त ब्रेकफास्ट तयार केलेला आहे, ज्याच्यातून तुम्हाला भरपूर कॅल्शियम आणि फायबर मिळणार आहे. आता इथे मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी रवा घेतलेला आहे, पोहे खायचे 3 ते 4 चमचे, दही घालायचं आहे त्याच्यामध्ये, नंतर त्याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिली फ्लेक्स नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता. नंतर मग तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मस्त असं बॅटर तयार करायचं आहे. नंतर मग हे 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये इनो घालायचं. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून पीठ छान हलवून घ्यायचं आहे. नंतर आप्पे पात्राला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि भरपूर तीळ घालायचे आहेत. नंतर तयार बॅटर 1-1 चमचा आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा वरून मस्तपैकी भरपूर तीळ घालायचे आहेत आणि एक 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटांनी मग काय करायचं आहे, झाकण काढून घ्यायचं आहे, आप्पे उलटे करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण भरपूर असं छान खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे असे भरपूर तीळ लावल्यामुळे मस्त हे आप्पे आपले दिसायला झालेले आहेत आणि खायला तर एक नंबर आणि चवीला तर एक नंबर. इतके हेल्दी आणि पौष्टिक अशी ब्रेकफास्ट आहे. हा लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलासुद्धा छान आहे की नाही मस्त रेसिपी. आता हे तुम्हाला दाखवते मी. मस्त मऊ लुसलुशीत हे आप्पे आतमधून झालेले आहेत आणि ते आपण मस्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत. आता रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. मस्त आहे ना रेसिपी. चला तर मंडळी, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांना काहीही नाही आहे, अशा फिट आणि अनफिट लोकांसाठी आज आपण मस्त ब्रेकफास्ट तयार केलेला आहे, ज्याच्यातून तुम्हाला भरपूर कॅल्शियम आणि फायबर मिळणार आहे. आता इथे मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी रवा घेतलेला आहे, पोहे खायचे 3 ते 4 चमचे, दही घालायचं आहे त्याच्यामध्ये, नंतर त्याच्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिली फ्लेक्स नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता. नंतर मग तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मस्त असं बॅटर तयार करायचं आहे. नंतर मग हे 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये इनो घालायचं. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून पीठ छान हलवून घ्यायचं आहे. नंतर आप्पे पात्राला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि भरपूर तीळ घालायचे आहेत. नंतर तयार बॅटर 1-1 चमचा आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा वरून मस्तपैकी भरपूर तीळ घालायचे आहेत आणि एक 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटांनी मग काय करायचं आहे, झाकण काढून घ्यायचं आहे, आप्पे उलटे करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण भरपूर असं छान खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे असे भरपूर तीळ लावल्यामुळे मस्त हे आप्पे आपले दिसायला झालेले आहेत आणि खायला तर एक नंबर आणि चवीला तर एक नंबर. इतके हेल्दी आणि पौष्टिक अशी